तर बघा, आता हा पसारा पाहून तुमच्या लक्षात तर आलेलंच असेल की काय करणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज ना घराची क्लिनिंग काढलेली आहे, म्हणजे आपल्या हॉलची. हॉल मस्त आपल्याला छान असा क्लीन करून घ्यायचा आहे आणि सोबतच आम्ही हॉलचं मेकओव्हर करायचं ठरवलेलं आहे. तर म्हटलं चला आता काहीतरी बदल घरामध्ये करायलाच पाहिजे, आणि त्या कसं आहे निमित्ताने साफसफाईसुद्धा होऊन जाते घराची. बरेच दिवस झाले अशी डीप क्लिनिंग हॉलमधली केलीच नव्हती, तशी किचनची झालेली आहे, हॉलची बाकी राहिली होती. मग म्हटलं चला आज छानपैकी आपण मस्त साफसफाई करून घेऊ हॉलमधली. तर हे बघा, मी मार्केटमधून भरपूर असा लसूण घेऊन आलेली आहे एकाच दमाने. म्हणजे होलसेलमध्ये आम्ही 3-4 जणांनी मिळून जेव्हा आम्ही लसूण कांदे वगैरे असं घेतो ना, ते आम्हाला स्वस्त पडते. तर मग मस्त आम्ही असं छानपैकी छान असा लसूण कांदे असं मार्केटमधून घेऊन आली. तर मग मी आता इथे कॉटनच्या याच्यावर झाकून पसरवून ठेवला आहे, कॉटनच्या कापडावर. माझ्याकडे कॉटनच्या ह्या सतरंजी आहे ना, त्याच्यावर मी असा पसरून ठेवला होता लसूण कांदे. तर ते आता साफ करून घेते, म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये जो खूप दिवसाचा पाला जो निघतो ना, तो काढून घेते. कांद्या लसूणचा ती साफ करून घेते आणि हॉलची साफसफाईसुद्धा करून घेते. तर बघा, आणि साफसफाई करायची म्हटलं तर एक म्हणजे टास्कच असतो आपल्याला पूर्ण करायचा, पूर्ण साफसफाई म्हटलं तर. मग म्हटलं चला आता थोडं आज मुलंही मदतीला होते, दिशा केदार गौरी ह्या तिघांनी पण मला आज खूप मदत केली या साफसफाई करण्यासाठी. तर आमचा ना एक दिवाण एक्स्ट्रा असल्यामुळे तो दिवाण खोलून ठेवला आहे, आणि तोही हॉलमध्येच होता, त्यामुळे खूपच पसारा दिसत होता. सर्वात अगोदर तो दिवाण आम्ही मागे एका एक्स्ट्रा रूममध्ये नेऊन ठेवला, आणि हॉलमध्ये जेवढंही एक्स्ट्रा सामान होतं ते सर्व काढून घेतलं, आणि बेडची दिशा वगैरे असं सर्व थोडं थोडं बदलून घेतलं. तर बघा, आजची व्हिडिओची सुरुवात जरा डायरेक्टच केली मी, बाकी काही बोललेली नाही आहे. डायरेक्टच सुरुवात करावं म्हटलं, कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून. तर पहा, आता इथं आपली साफसफाई सुरूच आहे, आणि आज ना आम्ही स्वयंपाकाला दिली होती सुट्टी, कारण आज आम्हाला पहिले साफसफाई करायची होती. तर साफसफाई म्हटलं, हे बघा आता दिवाणमध्ये ना असं आमचं एक्स्ट्राचं जे सामान असते ना, ते आम्ही असं अशा प्रकारे दिवाणमध्ये भरून ठेवलं होतं. तर ते सर्वात अगोदर काढून पुसून छान स्वच्छ करून घेते, त्याला ऊन वगैरे द्यायची असते उन्हाळ्यामध्येच. तर ते सर्व आम्ही करून घेत आहे तोपर्यंत, आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं सोबत आपले चालूच आहे, आणि मुलं मदतीला आहेत, त्यामुळे बरंच हे होते. हे जाईल तुझीकडे ते गौरी ते पोळी वगैरे घेते का कोणी ते तू मागं त्याचे कपडे पेर ना ते सामान द्या पटापट पेर ना लाव फॅनला त्याच्यात. आणि तो जो बोर्ड आहे ना, तो असं साईडनं असं चिपकवून देऊ शकतो. पण निघाल त्याच्यात टीव्ही कुठे कुठे फिरली असते आणि इथं पाहिजे मी पण टीव्ही इकडून असं, मग असं सोफा असा नसा लावला असता आणि असं खाली झोपलं. तर बघा, डीप क्लिनिंग म्हटलं म्हणजे आता सर्व क्लीन करणं आलंच. मग बघा, आता मी इथं केदारच्या हाताने फोटो वगैरे छान स्वच्छ पुसून घेतले, कारण केदारची हाईट जास्त आहे, त्यामुळे केदार आमच्या मदतीला इथे वरचे जे कामं राहतील त्या कामामध्ये आम्ही केदारची मदत घेतो. तर केदारला म्हटलं की छान मागून पुढून मस्त स्वच्छ करून घे म्हणून फोटो वगैरे, आणि हे पडदे जे दिसत आहे ते पण मला धुवायला टाकायचे आहे. त्यानंतर बघा, आता आम्ही इथे वस्तू ज्या आधी ज्या साईडला दिवाण होता ती दिशा बदलून दुसऱ्या दिशेनं दिवाणची दिशा केलेली आहे. आणि आमचं असं नेहमीचंच आहे की आम्ही जेव्हा साफसफाई करतो ना, तेव्हा काही ना काही बदल करतो, आणि आम्हाला बदल केल्याशिवाय साफसफाई केल्यासारखं वाटतच नाही. मग छानपैकी आता इथं दिवाण आम्ही दुसऱ्या बाजूला घेतला, आणि त्याच्या बाजूला बघा टेबल वगैरे ठेवला. आता इथं मुलांचं सुरू आहे त्यांचं चार्जिंग लॅपटॉप वगैरे ठेवायसाठी.
जुगाड चालू आहे त्यांचा. तर इथं बघा बाकी स्टिकर वगैरे माझ्याकडे बरेचसे वॉलपेपर आहेत, तर ते मी नेहमी बोलवतच राहते, तर असतातच. मग त्याच्यामधला काहीतरी आपण उपयोग करून छानपैकी असा बदल करायचा आहे. तर हे पाहिजे तर आता टेबल आहे हा छान ब्लॅक कलरचा टेबल आहे, तसा चांगलाच आहे, पण मुलांना याला व्हाईट कलर द्यायचा होता. तर त्यांनी बघा आता इथे वॉलपेपर जो आहे ना त्याचं लावणं चालू आहे. वॉलपेपर टेबलला लावून काहीतरी बदल करायचं काम सुरू आहे. आणि हे बघा आपल्या हॉलचं मस्त असं फायनल लुक झालेलं आहे, रेडी. आणखी यामध्ये बरेचसे बदल आपल्याला करायचे आहे, ते नंतर करू. आणि आता तुम्हाला थोडा टेबल वगैरे मोकळा दिसत असेल, तिथं पण आपल्याला पडदे लावून कवर करायचे आहे. खिडकीला पडदा लावायचा आहे, पडदा वगैरे धुवायला टाकलेला आहे आपण. तर हा दिवाण या साईडनं घेतला आणि अशा पद्धतीने आपला हॉल रेडी झालेला आहे. चला तर आता दुपारचे वाजलेले आहे 1:30 वाजला दुपारचा. म्हटलं आता जेवण वगैरे करून घ्या. तर स्वयंपाक करायचा आला होता कंटाळा, मग आम्ही आज बनवली खिचडी. तर चला खिचडी दिशानं लावली, टमाटरची चटणी, मिरच्या, मस्तपैकी जेवण करू आपण. खिचडी मस्तपैकी गरमागरम गरम गरम खिचडी आणि टमाटरची चटणी. या मस्तपैकी सगळ्यांनी गरमागरम खिचडी, टमाटरची चटणी आणि सोबत मिरची जेवायला. तिथून इथपर्यंत आवाज नाही येणार आहे. जो तिथे बर्गर झाला. एक काम कर आता आपलं हे लाव, बाबाची बायको लाव. आज मसाल्याचा डब्बा छान क्लीन केला होता, तर म्हटलं चला आता मसाले वगैरे काढून घेते. आणि हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. तर संध्याकाळी मग स्वयंपाक बनवायच्या आधी मी पापड वगैरे तळून घेतले. आज थोडी पापडची चटणी वगैरे बनवायची होती, तर त्यासाठी मी मुगाचे पापड तळून घेतले. छान लागते अशी पापडची चटणी, कधी कधी आवडते सर्वांना. आणि इथं बघा मी आपलं फ्लावर चिरून घेतली, फ्लावर आणि बटाट्याची भाजी. त्यानंतर इथं कडधान्य भिजत घातलेले आहे, ते पण आता एका कापडामध्ये काढून बांधून ठेवते. त्यानंतर बघा आपल्याकडे आज आलेला आहे दोशाचा तवा. आज आम्ही मार्केटला गेलो होतो, तिथला काही मी व्हिडिओ शूट नाही केला, पण आज एक दोशाचा तवा आणला, कारण माझ्याकडचा जो तवा होता तो खराब झाला आणि आम्हाला खूप इच्छा झाली होती डोसे खायची. त्यानंतर बघा इथे सकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला, मग आम्ही दुपारी खिचडी बनवली आणि सर्वांनी खिचडीच खाल्ली. तर आता मग मुलांना आज काहीतरी आणखी गोड खायचं होतं. कसं आहे, एक दिवस गोड करून दिलं की सारखे सारखे मागं लागतात. म्हटलं चला आजच्या दिवस तर बनवून द्यायचं, मग परत उद्या बघूया. तर आज शेवड्या खायच्या होत्या गोड. तर बघा इथं मस्तपैकी आपल्याकडे गावरानी तूप आहे आणि तुपामध्ये आज आपण छान मस्त शेवड्या भाजून घेणार आहोत. आणि ह्या शेवड्या ज्या आहे ना ह्या नवीनच केलेल्या आहे, आत्ता बनवलेल्या आहे शेवड्या यावर्षीच्या नवीन. तर माझं बरेचसे पदार्थ बनवून झालेले आहे, तर ते मी व्हिडिओ शूट केले पण ते काही टाकले नाही आहे. बघून आता जर झालं तर, शक्य झालं तर मी तुम्हाला ते व्हिडिओ पण शेअर करणार. तर ह्या बघा आता आपण ह्या शेवड्या तर तशा विकतच बाहेरूनच करून आणल्या आहे, घरचं सर्व तयार करून बाहेरून मशीनवरून बनवून आणलेल्या आहेत शेवड्या. आजकाल तर काही कोणी घरी बनवत नाही आणि आपल्याला जमतही नाही घरी बनवायला. तर मस्तपैकी शेवड्या बनवून देते आता सर्वांना, गोड शेवड्या. तर तुपामध्ये छान अशा लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायच्या आहेत आपल्याला, मस्तपैकी लाल लाल होईपर्यंत. आणि रंग बदलला की मग यामध्ये दूध घालणार आहे मी शेवड्यामध्ये, आणि भरपूर असं दूध घालणार आहे, पाण्याचा इथं वापर नाही करणार. एक प्रकारची ती शेवड्यांची खीरच झाली. तर सर्वांना आवडली, मस्त झाली होती ही अशी खीर. आणि इथं आपली गोबीची भाजी, वाटाण्याची भाजी इथं शिजत आहे, गोबी आलू वाटाणे. तर तोपर्यंत मी खीर बनवून घेते शेवड्यांची. आणि शेवड्यांची खीर झाली की लगेच मग मला चपात्या करायच्या आहे आणि मग आम्ही सर्वजण रात्रीचं जेवण करणार आहोत. तर तसं माझं संध्याकाळचं स्वयंपाक जरा लवकरच होते आणि आमचे लवकरच जेवण होतात. आम्ही 8च्या आधी सर्वजण जेवण आटोपून घेतो आणि सर्वांना लवकर भूक लागते, कारण गावाकडची सवय आहे तशी. गावाला असताना आम्ही लवकरच जेवण करायचो आणि आता पण तीच सवय आहे आणि तीच सवय चांगली आहे. आपण संध्याकाळचं जेवण जरा लवकरच केलेलं बरं, कारण तेवढ्या
मग आपण फिरतो वगैरे इकडे तिकडे, त्या टाईममध्ये आपलं जे जेवण आहे ते पचून जाते, आपल्या शरीराला डायजेस्ट व्हायला मदत होते. तर मग बघा आता इथं दूध वगैरे छान असं मी बाजूला तापवून ठेवलेलं होतं आणि शेवड्या छान लालसर परतून झाल्यानंतर इथं दूध लागलं तेवढं यामध्ये सोडून घेते. आणि यामध्ये टाकणार आहे मी खारी पावडर. जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की मी खारी पावडरचा शिरा बनवते. तर तसेच मी आज शेवड्यासुद्धा खारी पावडरच्या बनवलेल्या आहे आणि खूप छान झालं होतं. हे पण थोडे ड्रायफ्रूट वगैरे असले म्हणजे टाकून द्यायचे, आणखी छान टेस्टी लागते. तर अशी आपली आजची शेवड्यांची गोड खीर आहे मस्तपैकी. आणि फोडणीच्या शेवड्यांचा उपमा पण खूप छान लागतो. शेवड्या फोडणीच्या, मला तर फोडणीच्याच आवडतात, त्या मी कधी कधी बनवते, ते पण मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार. तर हे पहा मी विकत आणलेली ही खारी पावडर आहे मस्त. आता आपल्याला जितकी गोडवा खीरमध्ये लागणार आहे गोडपणा, तेवढीच आपल्याला इथं काढून घ्यायची आहे आणि ती खीरमध्ये टाकायची आहे. आता एवढी खीर झाली की लगेच मी चपात्या बनवते. आणि असा आहे आपला आजचा मस्तपैकी साफसफाईचा व्हिडिओ, रेसिपी थोड्याफार मी शेअर करत असते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करत जा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसे की माझे सबस्क्रायबर वाढतील तसं मग मला आणखी व्हिडिओ करायचा हरीक येणार. आणखी मी छान छान व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी मला व्हिडिओमध्ये घ्यायच्या आहेत, तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. तर ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर चला, तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.